आज आपल्याला बनवायच्यात एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा फोडणीच्या खारोड्या। आज आपल्याला एकदम वेगळ्या पद्धतीने या खारोड्या तयार करायच्या आहेत। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही 1 किलो बाजरीच्या खारोड्या तयार करू शकता। उन्हाळ्यामध्ये जर दुपारच्या वेळेला हलकीशी भूक लागली असेल त्यावेळेला तुम्ही या खारोड्या तेलामध्ये तळून किंवा तेलावरती थोडंसं परतून शेंगदाण्यासोबत कैरीसोबत खाऊ शकता। खूप मस्त लागतात। 1 किलो बाजरी मी छान साफ करून धुवून घेतलेली आहे। बाजरी छान उन्हाला सुकवून नंतर मी ही बाजरी गिरणीवरती थोडीशी जाडसर अशी दळून आणलेली आहे। बाजरी आपल्याला एकदम बारीक करायची नाहीये किंवा एकदम जाड देखील ठेवायची नाही। तुम्ही मिक्सरवरती देखील ही बाजरी बारीक करून घेऊ शकता। या ठिकाणी मी 2 मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत। 1 मोठा चमचा आपण मीठ घेतलेला आहे। 1 मोठा चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे। बारीक कुटून घेतलेला लसण घेतलेला आहे 1 चमचा। अर्धी वाटी आपण या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तिळाचा वापर आपल्याला यामध्ये जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे, त्यामुळे खारोड्याला खूप मस्त अशी चव येते। आता आपल्याला या ठिकाणी फोडणीच्या खारोड्या तयार करायच्या आहेत। त्यासाठी गॅसवरती आपण एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे। खारोड्यासाठी आपल्याला पातेलं मोठं घ्यायचं आहे, त्यामुळे आपले जे खारोड्याचं मिश्रण आहे ते छान शिजलं जातं। पातेलं छान तापलेलं आहे, यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत। नंतर आपल्याला यामध्ये लसण टाकून घ्यायचं आहे, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। ज्या पातेल्याने किंवा एखाद्या कटोरीने आपण खारोड्याचे पीठ मोजून घेतलेले आहे त्याच भांड्याने आपल्याला यामध्ये 2 भांडे पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आणि अचूक आहे। एवढ्या पाण्यामध्ये आपले जे खारोड्याचे मिश्रण आहे ते एकदम छान मिक्स होतं आणि छान शिजलं देखील जातं। यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। पाण्याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे। पाण्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाणी छान उकळलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला जे भरडा आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। खारड्याचा भरडा टाकताना आपल्याला एका लाटण्याने याला छान हलवून घ्यायचं आहे। यामध्ये गाठी होऊ शकतात, त्यासाठी आपल्याला हे पीठ थोडं थोडं टाकायचं आहे। यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला, कारण यामध्ये जर बाजरीच्या पिठाच्या गाठी झाल्या तर ते फोडण्यासाठी खूप वेळ जातो आणि खारड्या देखील आपल्या चांगल्या बनत नाहीत। त्यासाठी आपल्याला यामध्ये सुरुवातीलाच हे पीठ एकदम छान मिक्स करून घ्यायचंय। लाटण्याने मी हे पीठ छान मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर चमच्याचा वापर करायचा असेल तुम्ही या ठिकाणी चमच्याचा देखील वापर करू शकता। आता सर्व पीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। पीठ मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही यामध्ये अजिबात एकही गुठळी झालेली नाहीये। हे मिश्रण शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला 20 ते 25 मिनिट याला छान शिजून घ्यायचं आहे। आता पातेलं थोडंसं पातळ आहे म्हणून मी खाली डोशाचा तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावरती मी हे पातेलं ठेवून घेत आहे। असं केल्यामुळे आपले जे खारड्याचं मिश्रण आहे ते बुडाशी चिटकणार नाही आणि करपणार नाही। त्यासाठी मी हे पातेलं एका डोशाच्या तव्यावरती ठेवून घेतलेलं आहे। यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि आपण 20 मिनिट याला छान शिजून घेऊया। 10 मिनिटांनंतर आपल्याला झाकण उघडून या मिश्रणाला परत एकदा बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपलं छान शिजलं जाईल आणि खाली बुडाशी लागणार देखील नाही। 2 ते 3 वेळेस मी झाकण उघडून हे मिश्रण बुडापासून हलवून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही बुडाशी अजिबात आपलं मिश्रण लागलेलं नाहीये। तर 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि आता मी यावरील झाकण उघडून घेत आहे। आपले जे मिश्रण ते एकदम छान मऊ असं शिजलेलं आहे। अजिबात आपल्याला मिश्रण कच्चं ठेवायचं नाही। मिश्रण आपल्याला 25 मिनिट छान वाफवून शिजून घ्यायचं आहे। तळाशी मिश्रण अजिबात चिटकलेलं नाही किंवा करपलेलं देखील नाहीये। एकदम छान मऊ असं आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे। आता आपल्याला एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याच्या खारोड्या तयार करून घ्यायच्या आहेत। 2 प्रकारे आपल्याला या ठिकाणी खारोड्या तयार करायच्या आहेत। पारंपरिक पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला खारोड्या तयार करून घ्यायच्या आहेत। सांडगे जसे तयार करतो तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खारोड्या तयार करून घ्यायच्या आहेत। बऱ्याच जणांना अशाच पद्धतीच्या खारोड्या आवडतात। अर्ध्या खारोड्या आपल्याला अशा प्रकारे तयार करायच्या आहेत। या ठिकाणी मी एक प्लास्टिक सीट अंथरून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला या खारोड्या तयार करून घ्यायच्या आहेत। आपलं जे मिश्रण आहे ते आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। याला आपण हात लावू शकतो, एवढं आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे। मिश्रण एकदम गरम असेल तर आपल्या हाताला चटके लागू शकतात। थोडंसं आपल्याला मिश्रणाला थंड करून घ्यायचं आहे। खारड्या तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्याचा हात लावूनच आपल्याला या खारड्या तयार करून घ्यायच्या आहेत। या मिश्रणाचा आपल्याला हातामध्ये लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। सांडगे जसे तयार करतो आपण त्याच पद्धतीने आपल्याला या खारड्या तयार करून घ्यायच्या आहेत। अंगठ्याने आपल्याला थोडं थोडं मिश्रण तोडत या खारड्या तयार करून घ्यायच्या आहेत। हाताला आपल्याला पाणी लावायचं आहे, त्यामुळे आपल्याला खारडं घालण्यासाठी एकदम सोपं जातं। अशा पद्धतीने आपण सेम आकारामध्ये मस्त अशा या खारड्या तयार करून घेतलेल्या आहेत। राहिलेल्या मिश्रणाच्या आपल्याला खारड्या चकलीच्या साच्याने तयार करायच्या आहेत। या ठिकाणी आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या खारड्या तयार करून घ्यायच्या आहेत।
लांबट अशा आपल्याला या खारड्या तयार करायच्या. अजिबात या खारड्या एकमेकांना चिटकत नाहीत. तुम्ही एकावर एक जरी टाकल्या तरी या खारड्या एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत. 1 किलो मिश्रणाच्या तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये या खारड्या तयार करू शकता. भाजताना देखील या खारड्या लगेच भाजल्या जातात किंवा तळायच्या असतील तर तळताना देखील या खारड्या लगेच तळल्या जातात. तर अशा पद्धतीने एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने तुम्ही या झटपट 1 किलोच्या खारोड्या 5 मिनिटांमध्ये तयार करू शकता. वर्ष ते 2 वर्ष या खारड्या अजिबात खराब होत नाहीत, त्याला जाळे पडत नाहीत आणि चव देखील बदलत नाही. एकदम खमंग आणि चविष्ट अशा आपल्या या खारड्या तयार होतात. एक दिवस कडकडीत उन्हामध्ये मी या खारड्या छान वाळून घेतलेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या खारोड्या आपल्या एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या या खारोड्या तयार झालेल्या आहेत. ज्या हाताने खारोड्या तयार केलेल्या आहेत त्या देखील एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. या खारोड्या तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता. कैरीसोबत, शेंगदाण्यासोबत उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी या खारोड्या खूप छान लागतात. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.